जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त सनम रे या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला एक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्क शेक इफेक्ट ऑल मटेरियल आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल मित्रांनो। पण त्या मटेरियलला बिटमार्कला शेक इफेक्टला एक पासवर्ड आहे, तो मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, राही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सॉरी। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर टेलिग्रामवरूनच शेक इफेक्ट आणि बिटमार्क आणि ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर अलाइट मोशन हा ॲप ओपन करायचा आहे। तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट असं आहे, बघू शकता मित्रांनो। त्यानंतर बिटमार्क ओपन करायचं आहे। बिटमार्क ओपन केल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आहे मित्रांनो। तर स्टार्ट लिहायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, आपला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी ॲड करून घेतो मित्रांनो मीडियावरती क्लिक करून। तर बघू शकता मित्रांनो, आपण जी इमेज जी आहे ते ॲड केलेली आहे मित्रांनो। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या एंडला यायचं आहे। त्यानंतर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे इमेजला। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे। ही जी स्टार्टची बीट आहे मित्रांनो 7.13ची, त्यावरती येऊन त्यानंतर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट करून टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ही दोन्ही जी लेअर्स आहेत मित्रांनो, फोटोचे आणि दोन्ही फोटोचे लेअर्स आहेत मित्रांनो, ही खेचून खाली घ्यायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो। खाली घेतल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे मित्रांनो। पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे मित्रांनो। तुम्हाला हा माऊसचा आयकॉन दिसत असेल मित्रांनो। कॉपी केल्यानंतर हे जे 4 लेअर्स आहेत मित्रांनो, HDR CC इफेक्ट आहेत मित्रांनो हे 2। त्यानंतर हे 2 एक शॅडो इफेक्ट आहे मित्रांनो, हा वरचे इमोजीस आहेत। तर मित्रांनो चारही लेअर सिलेक्ट करायचं आहे, ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी 4 लेअर्सवरती क्लिक केल्यानंतर कॉपी होऊन जाईल। त्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट 4 लेअर्सवरती क्लिक केल्यानंतर पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर खाली यायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट करायचं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे। त्यानंतर दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, कॉपी होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर दुसरी जे फोटोची लेअर आपण स्प्लिट केलेली होती त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट इफेक्ट्स केल्यानंतर पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे। त्यानंतर ही जी डोळा जो बंद केलेला आहे मित्रांनो, तो ऑन करून घ्यायचा आहे, मगच होईल मित्रांनो, नाहीतर नाही होणार मित्रांनो। तर हा डोळा ऑन केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनवून। त्यानंतर नाही मित्रांनो, फक्त बॉर्डर ॲड करायचं आहे। बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक शेप ॲड करून घ्यायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो। एंडपर्यंत वाढून घेतल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एडिट शेपवरती क्लिक करायचं आहे, रेडियस जो आहे तो 0 करायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन कलर जो आहे तो ब्लॉक करायचा आहे। त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन स्ट्रोक ॲड करायचं आहे। त्यानंतर कलर व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 8 वर ठेवायचं आहे मित्रांनो। तर आपला व्हिडिओ जो आहे तो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो सेव्ह करण्यासाठी या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर
इथे सेव्हचा ऑप्शन येईल. सेव्ह केल्यानंतरच आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल मित्रांनो. त्यानंतरनं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.